आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विरोधक कारण नसताना लाडकी बहिणी योजनेबाबत चर्चा करतात। लाडकी बहिणी योजनेचे पैसे सरकार थांबवणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। काम करण्याचा प्रत्येकाचा एक काळ असतो। शरद पवारांनी महाराष्ट्राला योग्य दिशेने नेण्याचं काम केलं, आता आपल्यावर जबाबदारी, आपण योग्य काम केलं पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया। दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला अडचण असण्याचं कारण नाही, संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काहीच उपयोग नाही, राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर राणेंची टीका। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं, गृहमंत्रालयानं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं, उद्याचं पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्रालयाला अर्ज करणार, धनंजय देशमुखांची माहिती। 5 ते 6 वर्षांमध्ये मराठवाडा दुष्काळमुक्त करू, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आहे, तो डीपीआर तयार केल्यानंतर जवळपास 50 टीएमसी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू। गुलाबराव पाटील म्हणाले, बच्चू कडू कच्चा आहे, येत्या 15 दिवसांमध्ये त्यांच्या गाडीची हवा सोडणार, हा तिरस्कार नाही तर आंदोलन, बच्चू कडूंचा गुलाबराव पाटलांना इशारा। आणि काही फिटूर माटूर बोलतो ते गुलाबराव पाटील बोलले वो बच्चू कडू कच्चा आहे, तर आम्ही ठरवलं येत्या 9 दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवा सोडल्याशिवाय। 6,000 रुपये महिना कर्जमाफी हे आम्ही नाही, ते म्हणाले, देशभरातून भटजी बोलावून यज्ञ करू म्हणजे त्यांना मुहूर्त मिळेल। फडणवीस नेहमी म्हणायचे कोरा कोरा कोरा, आम्ही म्हणतो बोला बोला, शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा टोला। शिंदे फडणवीसांनी कान टोचल्यानंतर संजय गायकवाडांकडून पोलिसांची दिलगिरी, माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत ओघाओघाने महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला, गायकवाडांची सारवासारव। भुजबळांकडून जाती जातींमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचं काम सुरू, भुजबळांना मी महत्त्व देत नाही, मनोज जरांगे पाटलांची टीका। आता सरकारच्या विरोधात गुपचूप काड्या करायला लागतात, जाती जाती तेढ निर्माण करणं, द्वेष पसरवणं जाते, हे त्याचा उद्देश आहे। सरकारनं ओळखीला आणि मराठीने पहिल्याच ओळखीला, त्यामुळे त्याला नाही महत्त्व देत नाही।